बाईपणाची कहाणी। अहो दादा दार उघडा दादा, अहो माझं म्हणणं तरी ऐकून घ्या। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? अहो असं काय करता? आता नाही का आपण देवळात भेटलो होतो? देवळात? मी नाही जात देवळात। मी कधीच नाही गेलो देवळात, मी इथेच आहे। कमाल आहे। असू दे, कदाचित मी देवळात आलेले तुम्हाला आवडलं नसेल। मी नाही येणार हवं तर, पण मला थोडं प्यायला पाणी मिळेल का? या गावात कोणी साधं प्यायला पाणी सुद्धा देत नाही। खूप तहान लागली हो, दमले अगदी। थोडंसं पाणी पिऊन इथेच 5 मिनिटं विश्रांती घेईन आणि निघून जाईन। बाकी काही नकोय मला। नाही नाही नाही, नको नको, जा तुम्ही इथून, जा जा लवकर। ते जाऊ दे, पण तुम्ही पूजा का नाही केलीत? ते पूजेचं तबक साहित्य सगळं तसंच पडले देवळात। ते घरी तरी घेऊन या, नाही तर पूजा तरी करा। मी येते तुमच्या बरोबर देवळात। नाही नाही, नको नको। हो? बाई बाई, मी तुमच्या पुढे हात जोडते। तुम्ही कोण आहात, कुठून आलायत आणि का आलाय हे आम्हाला कळत नाही, पण इथे देवी देवतांची पूजा होत नाही, फक्त तिची पूजा होते। आणि तिचा कोप झाला तर बाई बाई, आम्ही गरीब साधी माणसं आहोत। ते तबक आमचं नाहीये। आम्ही पूजा नाही करत। आणि हे तिकडे मंदिराच्या आसपासही कुठे फिरकले सुद्धा नाहीत। अहो पण आता मी त्यांना नाही 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 बाई, तुम्हाला भास झाला असेल। भास? तुम्ही सगळे तिला एवढे का घाबरताय? कोण आहे ही ती जो तो तिच्याबद्दल बोलतोय आणि मला हकलतोय? काही कोण आहे ही ती? तू मला काही विचारू नकोस। मी तुला काहीही सांगणार नाहीये। एकच गोष्ट सांगते, तू आमच्यावर कृपा कर आणि इथून निघून जा। अहो अहो, आता तरी हा जीव घेणा खेळ थांबवा। त्या नारायणची परिस्थिती पाहिलीत ना, किती केविलवाणी झाले। आणि आता तर वसुधा वहिनी सुद्धा नाही राहिल्या। मग हा आटापिटा कशासाठी? का त्या शेखरच्या मनात तुम्ही नको नको ते भरताय? हे बघा, आपल्या मुलीचा तरी विचार करा। तुम्ही खूप चोंबडेपणा करता असं नाही वाटत तुम्हाला? ह्या भानगडीत पडू नका, मी सांगून ठेवतो तुम्हाला। आणि मी असाही कोणाला सोडत नाही। जोपर्यंत दुश्मन संपूर्ण नेस्तनाबूत होत नाही तोपर्यंत मी त्याला सोडत नाही। माझी दुश्मनी संपलेली नसते, अजून बरंच काही बाकी आहे। सगळ्यांना संपवून टाकीन मी, बघत राहा तुम्ही। आणि तुम्ही जर मध्ये पडलात ना तर
आई, आता तुझाच आधार आहे. वावतळीत सापडलेल्या पानांसारखी अवस्था झाली एक माझी. सगळं सहन करण्याची शक्ती आता संपली. आई, मी तुला इतकी नकोशी झाले की मला साधं घोटभर पाणीही मिळू नये. आई, आई माफ कर तुझ्या लेकीला. अगं तहानेमुळे मला भानच राहिलं नाही. तुझ्या पूजेकरता ठेवलेलं पाणी मी पिणार होते. माफ कर मला आई, माफ कर. आई, आई, अगं तुझ्याकडे मागायचे सोडून मी गावभर भिकाऱ्यासारखी पाणी मागत फिरते. काय गरज होती तुम्हाला मंदिरात जायची? अगं गरज म्हणजे काय? आपला जन्मच त्यासाठी झालेला आहे. देवीची पूजा अर्चा करणं हेच आपलं जीवित कार्य आहे. आणि तेच नेमकं सोडून दिवाभतासारखा घरात बसलोय तिच्या भीतीनं. खूप यातना होतात ग मनाला. कसं जगायचं तेच कळत नाहीये. दडपण आलंय मनावर. नाही राहुलं म्हणून गेलो. गेल्यावर काय घडलं ते कळलं? छे, चित्त थाऱ्यावर नाहीये माझं. आई मला पोळी बरोबर दूध हवंय. अगं दूध दे ना तिला मागते तर. देतीये ना, 2च हात आहेत ना मला. आणते ना बाळा. जेव ग बाळा, जेव. जेवा. आज अचानक वाळा कसं काय सुटला एवढा? अहो अहो काय झालं? जेवताय ना? मोठी चूक करून बसलो आपण गोदे. मोठी चूक करून बसलो.
दारी आलेल्या एका तहानलेल्या भुकेलेल्या याचकाला विनमुख परत पाठवलं. काय करून बसलो ग आपण गोदे? स्वधर्मच हरवून बसलो आपण. तिचा विचार करणं सोडा. ती त्या महामाईचीच कुणीतरी हेर असेल. इतक्या दिवसांनी मंदिरात पूजा करायला गेलेलं तिला बरोबर कळलं असेल, म्हणून तीच वेश पालटून आली असेल. आपल्याला बरोबर कळलं आणि बरोबर आपण ओळखली. नाही गोदे, उलट आपण ओळखलं नाही तिला. तिला ओळखण्यात आपली चूक झाली आहे. नाही ओळखलं तिला आपण. कोण आहे? कोण आहे? विनाशिनी दुर्गा जय जय काली काल विनाशिनी काली जय जय काली जय जय उमा रमा ब्रह्माणी जय जय तमेश्वरी महारानी जय जय उमा रमा ब्रह्माणी जय
जय जय तपेश्वरी महारानी जय 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 दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे जय काली जय काली जय जय काली जय अम्बे जय अम्बे जय जय अम्बे जय दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे मोठाई मोठाई काय रे दाखी बसली का तुझी गळ्यापर्यंत आलं तेव्हा माझ्याकडे आलायस काय हा अरे तुमचे उद्योग निस्तराला मोठाईला वेळ नाही बोल 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 काय घोळ घातलाय ओम विष्णू मोठाई तुझ्यासाठी एक खबर आणली आहे. खबर कुठली खबर कसली खबर बोल लवकर बोल मोठाई तुझ्यासाठी धोक्याची घंटा आहे. धोक्याची घंटा कुठली घंटा कोणाची घंटा ओम विष्णू गावात नवीन बाई आली आहे तुझ्या राज्यावर चाल करायला. नवीन बाई अरे असं बोलायची हिम्मत कशी झाली तुझी तुला जर बोलला ना तर मान मुरकडून टाकीन तुझी जीभ हिसकाटून घेईन तुझी. नाही नाही मोठाई मी खरं सांगतोय मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. मोठा अनर्थ झालाय मोठाई. त्या बाईनं देवळात दिवे लावले आहेत. नाही शक्य नाही शक्य नाही. वेताळाच्या लेकीला कालिंद्रीला आवाहन देते म्हणजे काय शक्य नाहीये. दिवा विझेल दिवा कालिंदी विझवेल विझेल दिवा